विजिट दिली बा. हां विजिट दिली म्हणून. घाबरू नका सगळ्यात पत्रकार आहे. तर छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तुम्ही उपोषणासाठी बसले. तुमच्या मागण्या काय प्रमुख? आमच्या प्रमुख मागण्या आहे की सिल्लोड नगर परिषदने जे राम रहीम कॉम्प्लेक्सचं जे काम सुरू केलेलं आहे ते आमचं म्हणणं आहे की ते इलिगल आहे, बेकायदेशीर आहे आणि ते नियमानुसार नाही. तर आमची मागणी आहे कलेक्टरकडे आमचे जेवढे मुद्दे दिलेले आहेत जिल्हाधिकारी साहेबाकडे, तर त्या मुद्द्यावर त्यांनी सखोल चौकशी आणि तपासणी करून त्याचा अहवाल घ्यावा. अहवाल प्राप्त झाल्यानंतरपर्यंत अहवाल येईपर्यंत या सर्व प्रकरणामध्ये जे गाळ्यांचा लिलाव ते करणार आहे त्या कार्यवाही म्हणजे जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेवर त्यांनी स्थगिती द्यावी. तुम्ही एवढं टोकाचं पाऊल उचलता उपोषणाचं, या अगोदर तुम्ही प्रशासनाशी काही पत्रव्यवहार केला होता? 6 वर्षापासून आम्ही तक्रार दिलेली आहे. मला वाटते 2018 पासून आमच्या तक्रारी चालू आहे. काय प्रशासनाच्या लोकांचं काय? मी अद्यापर्यंत काहीच केलेलं नाही. म्हणजे साधी चौकशीसुद्धा केलेली नाही किंवा एखादा त्यांनी अहवाल पण कोणाचा त्याच्यात आजपर्यंत आलेलं नाही. मी जवळपास 8 वर्षापासून चालू आहे. हे व्यापारी संकुल कोणाचे आहेत? हे नगरपालिकेचं आहे. नगरपालिकेची ज्या जागेवर बनवते त्या जागेवर पार्किंगचं आरक्षण आहे. म्हणजे पार्किंगच्या जागेवर ते व्यापारी संकुल बनवू लागतं. व्यापाऱ्यांचा याला विरोध आहे? व्यापाऱ्यांना ह्या गोष्टी माहितीच नाही ना, कारण स्थानिक जे नागरिक असतात त्यांना ह्या गोष्टीची माहिती नसते. आता आम्ही ती माहिती सगळी RTIच्या माध्यमातून ती माहिती काढली आणि तक्रारी दाखल केल्या. आणि आमचा असा आरोप आहे की ह्या चुकीच्या ठिकाणी म्हणजे पार्किंगच्या जागेवर बांधकाम केलेलं आहे आणि जे MRTP ॲक्ट आहे, UDCPR आहे, तसंच आता प्रचलित जो कायदा आहे आता SSR, या कोणत्याही तरतुदीचं नियमाचं त्यांनी पालन केलेलं नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी आहे. आंदोलन केलेलं आहे का आपण? हां, जवळपास आम्ही कंटिन्यू म्हणजे आता मागच्या 2022पर्यंत आमचे आंदोलन होते. आता मागच्या 2 वर्षात आम्ही ते आंदोलन केलेले आहे. आता आझाद मैदानाला मागच्या 2025ला आमचं मोठं आंदोलन झालं, त्यामध्ये सुद्धा आमचा घेतलेला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींकडे आपण या संदर्भात तक्रार केली का? आता जे विरोधी पक्षामध्ये जे नगरसेवक निवडून आले त्या सगळ्यांना आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता जे गट नेते आहेत कमलेश कटारिया भाजपचे, ते आता कलेक्टर साहेबाकडे भेटायला गेलेत. आता अब्दुल पुलाचं बांधकाम किती दिवसापासून प्रलंबित आहे? मला वाटतं हे 2015 पासून बांधकाम सुरू आहे आणि अजून बांधकाम सुरूच आहे. ते बुकिंग वगैरे केली का लोकांनी? नाही, लिलाव करायचा त्यांना. लिलाव करू नये म्हणून आम्ही मागणी केलेली की लिलाव थांबवावा. बांधकाम पूर्ण झालं? बांधकाम जवळपास 90% झालं. काही संकुल बांधून तिथून जे प्रशासनामार्फत जिथं लोकांची फसवणूक केली जात आहे असं आपलं म्हणणं आहे का? हो, आमचं असंच म्हणणं आहे ना की जर हे अवैध बांधकाम किंवा हे इलिगल बांधकाम जर त्यांनी लिलाव करून लोकांना जर विक्री केले तर लोकांची फसवणूक होणार आहे. उद्या समजा हे प्रकरण कोर्टात गेलं तर कोर्टामार्फत हे बांधकाम जर तुटलं तर सामान्य नागरिकांचा पैसा पाण्यात जाणार आहे. आपण या संदर्भामध्ये कोर्टामध्ये जाणार आहे का मग भविष्यामध्ये? हो, जर समजा शासनाने काहीच केलं नाही तर उच्च न्यायालयात दाद नक्कीच मागणार आहे. सकाळपासून तुम्ही उपोषणाला बसले. प्रशासनाचे काही लोक तुमच्याकडे चर्चा करायसाठी आले होते? त्यांनी पत्र देऊन गेले. आता त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही चौकशी लावलेली आहे आणि चौकशी अहवाल 2-5 दिवसात आम्ही मागवणार आहे, तोपर्यंत उपोषण स्थगित करा. तर मी त्यांना म्हटलं की स्थगिती द्या, आम्ही उठतो. माझ्या उपोषणाच्या माध्यमातून आपण प्रशासनाला व लोकांना काय आवाहन करणार? जसं लोकांनी गाळे घ्यावी याबद्दल काय सांगणार? आमचं एवढंच म्हणणं आहे की जोपर्यंत या प्रकरणात सखोल चौकशी होत नाही, तपासणी होत नाही आणि त्याचा सविस्तर अहवाल प्राप्त होत नाही, तोपर्यंत ह्या समजा नगर परिषदने हे गाळे समजा लिलावात विक्री केले तर लोकांनी ते गाळे घेऊ नये आणि पैसे भरू नये. जर त्यांनी पैसे भरले तर लोकांचा पैसा पाण्यात जाईल आणि नंतर नगरपालिका याची भरपाई करून देणार नाही. त्यामुळे लोकांनी हे गाळे सध्या त्यांनी घेऊ नये अशी आमची मागणी आहे. सिल्लोडमधील राजकीय सुप्रीमो यांच्यापर्यंत आपण पोहोचलेत का? सुप्रीमो म्हणजे कोण? राजकीय तो खोटा आहे बस. तो एक जमीन चोर आहे साहेब. कशाचा सुप्रीमो तो? लोकांच्या जमिनी डापतो. आता इथं 2 जण बसलेले आहेत, या लोकांची जमीन डापलेली आहे त्यांनी. याची 47 गुंठे जमीन डापली, याची 2.25 एकर डापली. हा जमीन चोर आहे. कशाचा सुप्रीमो तो? निवडून दिलं त्याला. पुढचं पाऊल आम्ही हायकोर्टात दाद मागणार आणि लोकायुक्ताकडे तक्रार दाखल करून दाद मागणार तिथे सुद्धा. आपलं नाव सर? महेश शंकर पेल्ली, सामाजिक कार्यकर्ता सिल्लोड.